सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की डॉक्टर निलेश साबळे कधी म्हणणार आहेत लाव रे तो व्हिडिओ। कसं आहे मंडळी, इतके दिवस आम्ही झी युवाच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करत होतो की तुमचे भारी भारी व्हिडिओज आम्हाला पाठवा आणि मग मी म्हणणार आहे लाव रे तो व्हिडिओ। आमच्याकडे प्रचंड व्हिडिओज आलेले आहेत असं मला कळलंय। आता लगेच मी एक एक व्हिडिओ बघणार आहे आणि सुरू करणार आहे हा कार्यक्रम। हे काय, मला अजून एकही व्हिडिओ का नाही आलाय? मेसेज, कार्यक्रम सुरू झालाय, तू काय करतोयस? कार्यक्रम सुरू केला? कोणी? कोण आहे? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? अरे कोण बोलतंय? काय आवाज नाही ओळखला का? आवाजावरून ओळखायला तू काय शाहरुख खान आहे? अरे आहेच, आपल्या गावात आपल्याला सगळे शाहरुख खान म्हणतात। हा, वैतागवाडीचं शाहरुख खान। असू दे म्हणून दे, पण चला ह्या निमित्तानं का होईना एक गोष्ट मला कळली की आपल्या गावाचं नाव तुझ्या लक्षात आहे, वैतागवाडी। आहे ना लक्षात गाव? अरे गाव कसं विसरेन मी, पण आता काय झालं, बरीच वर्षे मला यायला जमलं नाही। येईल कधीतरी, येईन कधीतरी। अरे मला तर कळलं लॉकडाऊन मध्ये तू 2-3 वेळा आला होता रात्री गोधडी पांघरून, आणि मग पोलिसांनी चांगला तुला घरी पाठवलं ना तुझ्या, तुला समजून सांगून। हो, म्हणजे मी त्यांना म्हणालो की मी परत कधीतरी येईन ना निवांत, असं हे सगळं लॉकडाऊन वगैरे संपल्यावरती। आलं 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 लक्षात माझ्या, आलं आलं। बरं ते सोड, मला एक गोष्ट सांग, तू माझ्या अगोदर हा कार्यक्रम कसा काय सुरू केलास लाव रे तो व्हिडिओ? कसं काय सुरू केला म्हणजे? अरे तुला माहित नाही का, गावात आपलं व्हिडिओ पार्लर होतं ना, त्याचा आपण व्हिडिओ स्टेशन सुरू केलंय। अरे तुझ्याच्याने 2 व्हीलर सुरू होत नाही, तू कार्यक्रम कसा काय सुरू केला? होय, गावातल्या लोकांना असं काही बोलायचं नाही। गावातल्या लोकांना कमी नाही समजायचं। अरे कुणीतरी म्हणलेलंच आहे, गाव आहे म्हणून आपलं नाव आहे। असं कोण म्हटलं? मी, सगळं मीच म्हणत असतो। आणि केला मी कार्यक्रम सुरू। काय करणार आहे रे तू? हे बघ, तू करूच शकत नाही कारण मी कार्यक्रमाचा होस्ट आहे। अरे तू होस्ट कर नाही तर टोस्ट कर, मला काय घेणं देणं आहे। आणि हे बघ, मी कार्यक्रम सुरू केलाय आणि तुला कार्यक्रम सुरू करण्यासाठी तुझ्याकडे व्हिडिओ तर आले पाहिजे ना भाऊ। माझ्याकडे येणारच आहेत, सगळ्यांना व्हॉट्सअप नंबर दिलाय आम्ही। तू जो व्हॉट्सअप नंबर सांगितलाय ना तो माझा आहे, चेक कर जरा। मी तुला बघून घे ना, मला जीवा बघ, मी दिसतोय। ए हे बघ, हॅलो, नाही मी कार्यक्रम सुरू केलेला आहे, लोक ज्या कार्यक्रमाची वाट बघतात तो मी कार्यक्रम सुरू केलाय, तुला जे काय करायचं ते कर। आठव फोन? हा। नमस्कार 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 मंडळी। नाही हे असंच चालतं आमचं। कसं आहे, निलेश साबळे आणि माझं एक वेगळं नातं आहे मंडळी। आता बरेच लोक म्हणतात की निलेश साबळे तुमच्यासारखा दिसतो किंवा तुम्ही निलेश साबळे सारखे दिसता। आता कसं आहे, दिसणं महत्वाचं नाहीये, टॅलेंट महत्वाचं आहे मंडळी। आता निलेश साबळेनी माझं सरळ सरळ टॅलेंट दाखलेलं आहे, हा माझा आरोप आहे मंडळी। तुम्हाला खरं नाही वाटणार, निलेश साबळे हा आमच्याच गावचा। आता आमचं गाव कुठलं असं तुम्ही विचाराल? आमचं गाव वैतागवाडी, तो वैतागवाडीचाच। आता हा स्टुडिओ जो मी लावलेला आहे तो माझ्या वैतागवाडीमधला आहे, तर हा माणूस इथलाच। आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो, एकत्र खेळलेलो आहे। आता या माणसानं माझ्या कलेची जी काही ढापाढापी सुरू केली, आता ती मी काय लोकांना सांगायची? पण आपण कसं म्हणतो, जाऊ दे, एखाद्याचा धंदा चाललाय, आपण त्याला काय बोलायचं? काय म्हणता? मी कोण? अरे देवा, सांगायचंच राहिलं तर माझं नाव आहे विजय। विजय म्हणजे काय? व्हिडिओ जॉकी। जसा रेडिओ जॉकी असतो गाणं लावणारा, तसा मी विजय, व्हिडिओ लावणारा तुमच्यासाठी। आता विजेचे 2 अर्थ आहेत, एक तर व्हिडिओ जॉकी आणि दुसरं म्हणजे आपलं नाव विकास जायफळे। विकास जायफळे हे माझं नाव आहे। लोकांना बऱ्याच प्रश्न पडतो की तुमचं नाव विकास कसं काय पडलं? त्याचं कारण असं आहे मंडळी, माझे वडील या गावचे माजी सरपंच। आता ते ज्या काळात सरपंच होते त्या काळात सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं की सरपंच साहेब बरीच वर्ष तुम्ही काम करताय, ग्रामपंचायतीचं काम बघताय, गावात विकास झाला पाहिजे, गावात विकास झाला पाहिजे। त्यांनी फार मनावर घेतलं आणि मग मला जन्माला घातलं। ते म्हणले बघा, 9 महिन्यात मी गावाचा विकास करून दाखवला, तोच मी विकास। अशा गमती जमती आमच्या गावात चालू असतात मंडळी। आता गमतीचंच गाव आहे म्हटल्यानंतर काय करणार? पण कसं आहे, मी आत्ता विचार केला की आपण सुद्धा लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा। आता तुम्ही म्हणाल हा कार्यक्रम तुम्ही का चालू केला? तर याचं कारण आहे, मी सतत ऐकतोय आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, म्हणून मी ठरवलं आता आपण सगळे घरात आहे का नाही,
घरात बसूनच लोकांसाठी एक कार्यक्रम करायचा आणि यात लोकांनी सुद्धा सहभागी व्हायचंय, पण तुमच्या घरात बसूनच. होय मंडळी, स्वतःच्याच घरात बसायचं आणि स्वतःच्या मोबाईलवरती एक मस्त व्हिडिओ बनवायचा. म्हणजेच काय, स्वतःच्या घरालाच आपण स्टुडिओ बनवायचं आणि बनवायचा एक व्हिडिओ आणि आम्हाला पाठवून द्यायचा. मग आमच्या या स्टुडिओमध्ये मी व्हीजे या आमच्या लॅपटॉपवरती ते व्हिडिओ बघणार, त्या व्हिडिओला लाईक करणार, त्या व्हिडिओला काही मार्क देणार. मार्क म्हणजे काय, असे 10 20 30 40 नसणार आहेत, मार्क असणार आहेत स्माइलीमध्ये. कसं आहे मंडळी, आता सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे, स्माइलीचा जमाना आहे. पण या स्माइलीचं ना मला जरा गंमतच वाटते मंडळी. म्हणजे बघा ना, कसं आहे की आता एखादा मेसेज आपल्याला सकाळ सकाळी येतो की बाबा गुड मॉर्निंग, आणि त्याच्या खाली अशी स्माइली असते मस्तपैकी. मग आपण पण लगेच त्याला एक स्माइली पाठवून देतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता गंमत अशी आहे, त्याच्या खाली स्माइली जरी असली तरी ज्यांनी पाठवलेली आहे त्यांनी दात सुद्धा घासलेली नसते, तो तसाच त्याच्या खाटवरती हातरूनच पडलेला असतो. आणि स्माइली अशी असती जणू काही याने 3 वेळा आंघोळ केली मंडळी. माणसाचं किती डोकं दुखत असलं तरी सुद्धा दुसऱ्याला पाठवण्यासाठी तो स्माइलीच पाठवत असतो. कारण कसं आहे, टेन्शन किती असलं तरी चेहऱ्यावरती स्माइल पाहिजे, हेच त्या स्माइलीचा अर्थ असणार. हे मला माझा स्मार्टफोन घेतल्यानंतर कळायला लागलं, जेव्हा मी सुद्धा लोकांना स्माइली पाठवायला लागलो. आणि हाच उद्देश आपल्या कार्यक्रमाचा आहे. तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा, ते व्हिडिओ आम्ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या जगात फेमस करून टाकू आणि तुम्हाला 2 मिनिटात करून टाकणार आहोत स्टार. त्यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचे व्हिडिओ तुम्ही बनवायचे, आम्हाला पाठवायचे. या लॅपटॉपवरती मी ते बघणार, या लॅपटॉप भावड्याला म्हणणार लाव रे तो व्हिडिओ, आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओला मी देणार आहे काही मार्क, काही गुण, आणि ते असणार आहे स्माइलीच्या स्वरूपात. तुमचा व्हिडिओ चालू असतानाच मी मार्किंग करणार आहे. तेव्हा लक्ष ठेवा, तुमच्या व्हिडिओला मी किती स्माइली देतोय आणि किती लाईक करतोय. तर सुरुवात करूयात आपल्या या कार्यक्रमाला. तर बघूया मग आता स्वप्नील गोडबोले आणि मधुरा परांजपे यांना माझ्यातर्फे किती स्माइली मिळतात 10 पैकी. बावड्या, लाव रे तो व्हिडिओ. हाय, काय ऐकतोय आज आपण? प्राण्याचं गाणं. वाव, प्राण्याचं गाणं. मग गाऊया. चला. हो बसा. प्यायला नाही. मग बसा हो बसा, घरातच बसा, कशी नशिबानं थट्टा मांडली. क्वारंटाईन हो नि लॉकडाऊन साहू, कोरोनाने वाट लावली. बसा घरातच. सर्दी ताप येता जा डॉक्टरांना भेटा, खोकला किंवा खवखवे घसा. बाई आणि बुवा घ्या साबणाने धुवा, सेकंद 20 हात खसा खसा. बाहेर पडू नका, सर्वांना सांगून टाका, मारतील पोलीस हातावरती ठसा. बसा घरीच. बेडवर लोळा वा कम्प्युटरवर खेळा, हवे ते सारे नेटवर लावा. तोंडाला बांधा मास्क तर कमी होईल रिस्क, कशाला अफवांच्या मागे धावा. जिद्द ही जिंकायची, शिस्त ही पाळायची, उतमातून नका घेऊन बसा. बसा बसा हो बसा, घरातच बसा, कशी नशिबानं थट्टा मांडली. क्वारंटाईन हो नि लॉकडाऊन साहू, कोरोनाने वाट लावली. बसा कुठे पण, घरात. वा 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 वा. स्वप्नील गोडबोले आणि मधुरा परांजपे यांना आमच्यातर्फे मिळत आहे 5 स्माइली. वा 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 वा. खरंच मी यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, कारण यांनी इतकं सुंदर गाणं बनवलेलं आहे. आणि फक्त हे गाणं नाहीये, याच्यात फक्त मनोरंजन नाहीये, तर मनोरंजनामधून त्यांनी लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मंडळी, आजूबाजूला परिस्थिती काय आहे, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मन निरोगी असणं फार गरजेचं आहे. कारण मनापासूनच सुरुवात होते आरोग्याची, आणि म्हणूनच मनोरंजन हा शब्द आलेला आहे. आणि या सगळ्या कालावधीत आपलं मन मनोरंजनात रमवलंच पाहिजे. आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपण सुरू केला मंडळी, की घरात बसून आपण मनोरंजन केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीनं इतरांचं मनोरंजन सुद्धा आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणूनच बनवा व्हिडिओ, पाठवा आम्हाला, हा कॉन्सेप्ट आपण काढलेला आहे. तर आपण यांच्याकडे वळूया. मधुरा आणि स्वप्नील यांनी इतकं सुंदर गाणं गायलेलं आहे
आणि आता हे बघायचं आहे की हे दोघं फायनलमध्ये जाणार आहेत का. मला लईच आवडलं तुमचं गाणं आणि ससा तो ससा असं ते गाणं त्यांनी निवडलेलं होतं. तर लॅपटॉप महाराज या दोघांचा इकडे जरा एक फोटो दाखवा आम्हाला. अरे वा 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 वा, खतरनाक खतरनाक. बघितलं की दोघं कसे छान दिसतात आणि त्यांनी ससा तो ससा हे गाणं घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल हे नवरा बायको आहेत आणि बायको जी आहे मधुरा ती साधारण सशासारखीच दिसते. बघा ना त्यांनी लुक पण तसा केला की असं एक छान त्यांनी हेअरबँड लावलेलं आहे, 2 कान दिसावेत असे. आणि नवरा जो आहे आपला स्वप्नील तो साधारण कासवासारखाच दिसतो बघा ना. म्हणजे त्याचे कपडे बघा, त्याचं टी शर्ट बघा आणि त्यांनी एक मस्तपैकी कबीर सिंगचा गॉगल घातलेला आहे. तर हा कबीर सिंग कासव असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कसं असतं संसारामध्ये ससा कासवाचीच रेस असते. नवरा नेहमीच कासव असतो आणि बायको नेहमीच ससा असते. ही नवऱ्याला कधीच पुढे जाऊ देत नाही. काय म्हणता, पण रेस कासव जिंकला होता. नाही, मला तुमच्यात भांडणं नाही लावायची, ते तुमचं तुम्ही आता ठरवा, ससा कोण कासव कोण. मला हे गाणं लय आवडलेलं आहे आणि तुमचा प्रयत्न मला आवडलेला आहे. तर 10 पैकी स्माइली मी तुम्हाला देणार आहे. ज्यांना जास्त स्माइली ते फायनलमध्ये जाणार आहेत. पण विनर मी एकटा ठरवणार नाही मंडळी. ह्या व्हिडिओ स्टेशनमधून आपण कनेक्ट करणार एका सेलिब्रिटी जजला आणि ते सेलिब्रिटी जज माझ्याबरोबर मिळून ठरवणार त्या 5 पैकी विजेता कोण असायला पाहिजे आणि जो असणार विजेता त्याला मिळणार झी युवा वाहिनीतर्फे आणि या कार्यक्रमातर्फे 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक. अर्थात ते तुमच्या अकाउंटवरती नंतर आम्ही जमा करू. आता कार्यक्रमात खरी गंमत यायला सुरुवात झालेली आहे आणि आता तुमची उत्सुकता वाढलेली आहे मंडळी की पुढचा व्हिडिओ कुठला असणार आहे. आणि मी कन्फर्म सांगतो पुढं आपला कार्यक्रम जाणार तसे तुम्ही स्वतःहूनच म्हणणार आहे लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी आपला हा चॅनल आहे झी युवा. आता युवा म्हणजे कोण? आता कोणी लोक म्हणतील की युवा म्हणजे काय, 16-17 वर्षाची पिढी, साधारणपणे कॉलेजमध्ये जाणारी पोरं पोरी हे युवा आहेत. माझं जर असं स्पष्ट म्हणणं आहे मंडळी की मनानं जो युवा तो खरा युवा, मग त्याचं वय किती सुद्धा असू द्यात. तर अशाच एक युवा आजी आता मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांनी त्यांचे व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत. तर बघूयात मग आता काय व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठली कला सादर केलेली आहे. तर लॅपटॉप बावड्या लाव रे तो व्हिडिओ. अहो 10 पेक्षा जास्त असते तर त्या पण मी दिल्या असत्या 10. वा 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 वा. तर लक्ष्मी आजी तुम्ही आमचं लय भारी मनोरंजन केलं आणि तुमच्यासाठी मी फक्त टाळ्या वाजवणार नाहीये तर तुम्हाला मी देणार आहे स्टँडिंग ओवेशन. खरंच सॅल्यूट तुम्हाला, तुम्ही आमच्यासाठी इतका भारी व्हिडिओ पाठवला, धन्यवाद. खरंच मंडळी या माणसांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की खरं आयुष्य जगायचं असतं ते असं. धन्यवाद लक्ष्मी आजी. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता तर आपण सगळे घरामध्ये बंद आहोत कारण बाहेरची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. पण एक काळ असा येईल जेव्हा सगळं सुरळीत होईल आणि हा कार्यक्रम आणखीन मोठ्या प्रमाणात आपण सादर करू तुमच्यासमोर. तेव्हा लक्ष्मी आजी तुम्हाला मला भेटायला आवडेल. तुम्हाला आमच्या स्टुडिओत आम्ही बोलवू आणि एक वेगळ्या पद्धतीचा सेगमेंट होईल, आपल्या गप्पा होतील. आणि फक्त लक्ष्मी आजीच नाही, मला असा कॉन्फिडन्स आहे की या कार्यक्रमातून अनेक कुटुंबांशी आपण जोडले जाणार आहोत, अनेक कलाकारांशी आपण जोडले जाणार आहोत. या सगळ्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमात बोलावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तेव्हा तुम्ही सुद्धा आपले आपले व्हिडिओ तयार करायला सुरुवात करा. लक्ष्मी आजी थँक्यू सो मच.
आणि आता आपण लगेचच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडं आणि व्हिडिओ पाठवणारे आहेत स्वानंद मयेकर. बघूयात आता स्वानंद मयेकर यांनी आपल्यासाठी काय पाठवलेलं आहे. लॅपटॉप बावड्या लाव रे तो व्हिडिओ. अयो लाइटिंग बघितली का तुम्ही? बापरे लाईट बिल जबर येत असणार आहे याला. अरे मन लवकर. कोरोना से बचना है तो घर में ही रहना है, ना मिलाओ हाथ किसी से, नमस्ते बस कहना है। डॉक्टर पुलिस सबकी यहाँ अपनी अपनी जंग है, घर में रह के बता दो अब हम आपके संग है। कोरोना चाहता को कोरोना को, कोरोना चाहता को कोरोना को, मला आवडलंय हे गाणं. कोरोना चाहता को कोरोना को. त्यांना दिलेल्या आहेत 6 स्माइली. अभिनंदन. वा 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 खतरनाक खतरनाक खतरनाक. मला जाम आवडलेलं आहे हे गाणं. आणि स्वानंद तुझं अभिनंदन, कारण तुझ्या गाण्यामध्ये गंमत होती पण त्याच्यामध्ये मेसेज सुद्धा होता, संदेश सुद्धा होता, जो आत्ता सगळीकडे देणं गरजेचं आहे. कार्यक्रम जरी गमतीचा असला, विषय जरी आपण हा गमतीनं मांडत असलो तरी सुद्धा करोना हा विषय गमतीचा नाही आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्यावरती असं एक रॅप सॉन्ग केलेलं आहे तू, आणि मनोरंजन करण्यासाठी तू ते केलंस, त्याचा उद्देश आपला चांगला आहे, त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण या गाण्यातली तुझी जी टॅग लाईन आहे ती मला जाम आवडलेली आहे, करोनाच्या आईचा गो करोना गो. हे मला आवडलेलं आहे. आणि मी गमतीनं असं म्हणतो की करोनाला जर का नसते तर हे करोनाच्या आईचा गो करोना गो एवढा ऐकून करोना मिळालाच असता. म्हणजे हा गमतीचा भाग आहे मंडळी. पण तू केलेलं काम हे कौतुकास्पद आहे, तुझी कला मला आवडलेली आहे. तर मंडळी कार्यक्रमाची सुरुवात तर जबरदस्त झालेली आहे. आता बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. तर असंच एक नवरा बायकोचं जोडपं आपल्याकडे आलेलं आहे. त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ज्यांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यांचं नाव आहे गिरी गजानन. बघूयात मग आता त्यांनी काय व्हिडिओ पाठवला आहे. ओय लॅपटॉप आवड्या लाव रे तो व्हिडिओ. अंग खूप दुखायला. अगं काय झालं ग? काही नाही हो, तब्येत ठीक नाहीये. जर सासूबाईला व नणंदबाईला सांगा ना दिवाळीची साफसफाई करायला, मीच केली असती हो. पण काय आता. अरे रे रे रे, मी तर प्लॅनिंग केली होती की आज तुला दिवाळीच्या खरेदीसाठी घेऊन जायचं, मस्तपैकी साडी आणि सोन्याचा हार घ्यायचा होता. पण जाऊ दे, आता आईलाच घेऊन जातो. अहो मी तर नाटक करत होते. हो का? मग मी पण नाटकच करत होतो. चलो उठ कामाला चल. अगं पटापट आटप लवकर, राधिकेच्या दुसऱ्या लग्नाला जायचंय. जाऊ द्या, तुम्हीच या जाऊन. मला एक पण चांगली साडी नाही घालायला. हा? एक पण साडी नाही? इकडे 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 इकडे. हा हे बघ हे बघ. अगं बायांनो, एवढं कसं खोटं बोलत्या? वा वा. तर गिरी गजानन यांचे आपण 2 भन्नाट व्हिडिओ बघितलेले आहेत आणि या कपलला आपण दिलेल्या आहेत 8 स्माइली. अभिनंदन. वा 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 वा. मला जाम आवडलेलं आहे बाबा हे. आणि आपल्या कार्यक्रमात एका जोडप्याचा व्हिडिओ आलेला आहे आणि इतकं सुंदर त्यांनी मनोरंजन आपलं केलेलं आहे, मला जाम आवडलं. पण हे जे महाशय आहेत गिरी गजानन, तुमच्याबद्दल खरंच मला सिंपती आहे. तुम्हीच व्हिडिओमध्ये दाखवलं की वहिनी म्हणतात माझ्याकडे नेसायला साडी नाही आणि सगळं ते कपाट भरलेलं आहे त्यांचं, हे घराघरातलं आहे. आणि तुमच्याबद्दल एवढं कौतुक आणि एवढी सिंपती की एकच जीन्स आहे तुमची, तुम्ही फक्त वरचे कपडे बदलत होता, जीन्स सेम आहे आणि एका टोपीवरती भागवलंय वहिनींनी तुम्हाला. आणि मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, आत्ता हा कार्यक्रम बघताना सुद्धा 50% महिला वर्ग जो हा कार्यक्रम बघत असणार आहे ना, त्यांनी जोक नंतर बघितला असणार आहे, आधी पहिल्यांदा साड्या बघितलेल्या असणार आहेत वहिनींच्या. ती बघा कशी, ती बघा कशी. आणि हा लॉकडाऊन उठला का पहिल्यांदा आपण तसली साडी आणायची. किंवा काही बायकांचा असंही चर्चा झालेली असणार आहे की हिच्यापेक्षा चांगली आमच्या घरी आहे.
नाही, साडी म्हणलं की काय चर्चेचा विषय, आपण काय बोलायचं. म्हणून गिरी गजानन तुमच्याबद्दल मला सिंपती आहे, पण वहिनी तुम्ही खूप चांगला अभिनय केला आणि गिरी गजानन तुमची जोडी खतरनाक आहे, सॉलिड आहे, मला जाम आवडलेली आहे. वा 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 मंडळी, मला खरं तर इतका आनंद झालेला आहे की आपल्या पहिल्याच एपिसोडला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि लोकांनी खरंच मनापासून व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपल्याला पाठवलेले आहेत. आता लगेच आपण बघणार आहे पुढचा व्हिडिओ. मी असं ऐकलंय की सध्या ह्या ज्या महिला आहेत ज्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात यांचा आवाज पोचलेला आहे म्हणे आणि यांचे डायलॉग लय फेमस झालेले आहेत म्हणे. अहो, मराठी पिक्चर हिंदी पिक्चरच्या हिरोईनचे डायलॉग फेमस नसतील समजा, एवढे यांचे डायलॉग फेमस आहेत असं मी ऐकलंय. आता बघूयात ते कुठले डायलॉग आहेत. त्यांचं नाव आहे पूनम तुपे. लॅपटॉप भाऊ लाव रे तो व्हिडिओ. गोम्याला म्हणतो येडी, गोम्याला म्हणतो येडी, चिंगी आली म्हणती येडी, मंगी आली म्हणती येडी, अख्ख महाराष्ट्रात म्हणताय ही येडी, जी नाही ती म्हणताय ही येडी. हाय ना मी येडी? झालं ना माहीत सगळ्यांना मी येडी? हो, हाय मी येडी. कारण शहाणा राहण्यात जेवढा आनंद मला मिळत नाही ना, तेवढा आनंद येडा होऊन राहण्यात मिळतो. म्हणून मी लई येडेवानी करती. तू येड्यावानी लय करायला लागली रे. कुणी सांगितलं तुम्हाला? मी जेव्हापासून व्हिडिओ पाहतोय ना तेव्हापासून तू लयच येड्यावानी करायला लागली. मग लय उशिरा माहिती पडलं बाया तुम्हाला, लय उशिरा माहिती पडलं. आव मी लय दिवसापासून येड्यावानी करती, मी लय दिवसापासून येड्यावानी करती. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मला बघायला पण नव्हता आला आणि आपलं लग्न पण नव्हतं झालं, तेव्हापासून मी येड्यावानी करते. मला लय येड्यावानी करू वाटतं, मला लय आवडतं, म्हणून मी लय येड्यावानी करते. सात स्माइली. खतरनाक आहेत ह्या बाई. आता मलाच खरं तर येड्यासारखं व्हायला लागलं. म्हणून मी लय येड्यावानी करते, म्हणून मी लय येड्यावानी करते, म्हणून मी लय येड्यावानी करते. आमच्याकडे असे व्हिडिओ येतात म्हणून मी लय येड्यावानी करतो मंडळी. पण काय, या बाई खूप फेमस झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या या फेमस डायलॉगमुळं त्यांच्यावरती एक गाणं पण आलंय असं मी ऐकलेलं आहे. म्हणून मी लय येड्यावानी करते अशा पद्धतीचं एक DJ सॉन्ग सुद्धा आलेलं आहे आणि ते बऱ्याच वरातीत सुद्धा वाजतं म्हणे. खरं तर छोट्याशा गावात राहणाऱ्या या महिला आहेत, पूनम तुपे त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या स्वतःच्या या स्टाईलमुळे त्या सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेल्या आहेत. तुम्ही लोकांचं मनोरंजन करताय, तसंच आमचं मनोरंजन केलं, आमच्याकडे व्हिडिओ पाठवला, थँक्यू, तुमचं अभिनंदन. तर आता वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे आणि बघूयात कुणी व्हिडिओ पाठवलाय आणि कुठली कला सादर केलेली आहे आणि ते आपलं किती मनोरंजन करणार आहेत. तर लॅपटॉप भाऊ लाव रे तो व्हिडिओ. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी, जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. अरे दीदी, हे असे कसे तांदूळ निवडले? कसे निवडायचे होते? असे घरभर? काय झालं? हे असं असतं बाबा, काम केलं तरी यांचा ओरडा खायचा. तुमच्या या मनोरंजक व्हिडिओसाठी आणि तुमच्या या आगळ्या वेगळ्या कलेसाठी मी दिलेले आहेत 5 स्माइली. अभिनंदन. मस्तच केलेलं आहे आणि हिचं नाव आहे कल्पना, जिनं तांदळामधून ही नावं कोरलेली आहेत आणि मला माहिती नाही की हिचं लग्न झालंय की नाही, पण जर लग्न झालेलं नसेल तर ज्या घरात ही लग्न होऊन जाईल किंवा लग्न होऊन गेलेली असेल
त्यांचं नक्कीच ही तांदळात नाव काढेल असं मला वाटतं. तुझं अभिनंदन, तुझी कला मला आवडली आणि तुझं हे मनोरंजन आम्हाला आवडलेलं आहे. तर मंडळी, आता लगेच वळूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. आता मला असं कळलंय कुणीतरी कवी आहेत, त्यांनी आपल्यासाठी हा मनोरंजक व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे. बघूयात आता त्यांनी काय पाठवलेलं आहे. लॅपटॉप भावा, लाव रे तो व्हिडिओ. मी आज तुम्हाला माझी कविता डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे ही ऐकवणार आहे. वा वा, ऐकवा. इर्शाद. वा वा, शब्द आहेत का असंच आहे? डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, जे मला खेचते तुझ्याकडे, पडले हे मला कोडे. डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, तुझे हसणे जसे सर्वांचे हे प्रेम, तुझ्या डोळ्यांचे असते हृदयावरी नेम, जे खेचते तुझ्याकडे, पडणे हे मला कोडे. डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, कुठं चालला? रडताना तू माझे डोळे हे दाटते, माझं कळतच नाही तुझ्यासोबत वेळ कसे जाते. एक प्रश्न आहे म्हणे माझ्यासोबत असे कसे घडते, पडले हे मला कोडे. डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, जे मला खेचते तुझ्याकडे, पडले हे मला कोडे. डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे. तुझी कविता आवडली आणि त्याच्यापेक्षा तुझी स्टाईल आवडलेली आहे. आणि या तुझ्या मनोरंजक व्हिडिओसाठी मी आपल्या स्टुडिओतर्फे तुला देणार आहे शुभम, तू कवी आहेस आणि तू हा जो काही प्रयत्न केला, आमचं मनोरंजन झालं हे मी तुला 100% सांगतो. पण तू जे काय सतत सुरू होतं, डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे, माझं असं म्हणणं आहे की तू सतत म्हणतो डोळ्यात तुझ्या काय वेगळं आहे, डोळ्यात तुझ्या काय वेगळं आहे, हे म्हणण्यापेक्षा तुझी जी प्रियसी आहे तिला चांगल्या एखाद्या डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जा. ते डॉक्टर सांगतील काय वेगळं आहे. कारण तुला जे वाटतं ना सतत ती खेचते ते डोळ्यातून, बहुतेक तिचे डोळे आलेले असतील आणि ती खेचते असं तुला वाटतंय ना, तसं नसतं. ती डोळ्यात बघितल्यावर आपल्याला पण वाटतं आपले पण डोळे येणार आहेत. त्याच्यामुळं आत्ताच काळजी घ्यायला पाहिजे, मग तुला कळेल डोळ्यात तुझ्या काय वेगळे आहे. आणि असं नको करू तिच्या डोळ्यात बोट काढशील एखाद्या दिवशी. पण शुभम, तुझा मला व्हिडिओ आवडलेला आहे, तुझी कविता आवडली आणि त्याच्यापेक्षा तुझी स्टाईल आवडलेली आहे. तर आता लगेच वळणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. आता पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्याला अत्यंत छोट्या अशा कलाकार मुलीनं. बघूयात तिनं काय केलंय. लॅपटॉप दादा, अरे लाव रे तो व्हिडिओ. लंगात लंग लाल लंग, लंगात लंग लाल लंग, मला सांगितलं जेवायला वाल, ती आपली व्हॉट्सअपवर दंग. व्हॉट्सअपवर दंग. एक होता काऊ, एक होती चिऊ, माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलं माझं डोकं नका खाऊ. अरे बापरे, अरे बापरे. गार्डन मध्ये पप्पा खेळत होते क्रिकेट, गार्डन मध्ये पप्पा खेळत होते क्रिकेट, मम्माला बघून त्यांची पडली विकेट. ओ जिनल कांबळे, जिनल छान केलं, मस्त केलं. आणि तुला आम्ही देणार आहे 6 स्माइली. अभिनंदन. तर एवढ्याशा जीवानी किती उखाणे पाठ केले तुम्ही बघितलं असेल. आणि हे उदाहरण आहे त्या बायकांसाठी ज्यांना फक्त भाजीत भाजी मेथीची आणि शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून असे उखाणे येतात. कधीही उखाणे घ्यायला सांगा. म्हणजे होम मिनिस्टरवाले आदेश बांदेकर भाऊजी जरी घरी आले तरी त्यांचा ठरलेलाच उखाणा असतो, भाजीत भाजी मेथीची. माझं असं म्हणणं आहे जरा ह्या मुलीकडून आपण शिकायला पाहिजे आणि हिच्याकडून उखाणे घ्यायला पाहिजे. तिचं नाव आहे जिनल कांबळे. जिनल. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे अभिषेक लोखंडेनी. बघूयात मग आता त्यांनी त्याची कुठली कला आपल्याला दाखवलेली आहे, तो आपलं किती मनोरंजन करणार आहे. लॅपटॉप भावड्या, लाव रे तो व्हिडिओ. अरे आज तो मदर्स डे रे. चल आईला काहीतरी सरप्राईज देतो आज.
आई हॅपी मदर्स डे. थँक्यू. बोल काय पाहिजे तुला आज? एक गोष्ट करशील माझ्यासाठी आज? अरे एक काय 4 गोष्ट करतो. बोल काय करू आज? वा वा कडक कडक कडक. दादा माझी सोबत कॅरम खेळायचंय. का रे? मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं. अरे थँक्यू. दादा जरा मदत कर ना कॅरम तिथपर्यंत घेऊन जायला. चल ना मी पण खेळतो ना. चल ना. कौन है वो कहाँ से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया. दादा आता तुझं काम झालं नाही का आता? तुमच्या या गमतीदार व्हिडिओला मी दिलेल्या आहेत 6 स्माइली. अभिनंदन. मदर्स डे असा त्याच्यात विषय होता आणि मदर्स डेच्या निमित्तानं त्यांनी पोराला चांगलाच कामाला लावला. मला आवडलं. कारण काय झालंय हे मदर्स डे वगैरे प्रकरण आहे ना ते हल्ली आपल्याकडे आलेलं. म्हणजे पूर्वी ते शहरापुरतं मर्यादित होतं बघा. आता ग्रामीण भागात सुद्धा मोबाईलमुळं सोशल मीडियामुळं हे मदर्स डेचं पेव फुटलेलं आहे. म्हणजे कळलेलं आहे सगळ्यांना की बाबा आज मदर्स डे असतो. मला त्याचं कौतुकच आहे. म्हणजे आपल्या आईविषयी आपण प्रेम व्यक्त केलंच पाहिजे. पण माझं पर्सनल मत आहे म्हणजे हा जो विजय विकासचं असं स्पष्ट मत आहे की बाबा मदर्स डे एका दिवसासाठी कशाला साजरा करायला पाहिजे. प्रत्येक दिवस प्रत्येक तास आपल्यासाठी मदर्स डे फादर्स डे असलाच पाहिजे तर आपण पोरग. पण हे लोक काय करतात वर्षातनं एक दिवस त्यांनी काढून ठेवलेला आहे की तेवढ्या दिवशी सेलिब्रेशन करायचं. म्हणजे गंमत मला त्या लोकांची वाटती जे डीपी ठेवतात बघा. डीपी मदर्स डेच्या दिवशी आईबरोबरचा सेल्फी असा ते दिवसभर वारच असतं. मग एकाचं बघून दुसरा, दुसऱ्याचं बघून तिसरा, तिसऱ्याचं बघून चौथा असं ते सुटलेलं असतं. दिवसभर नुसते आईबरोबरचे फोटो. चांगली गोष्ट आहे. पण यातले निम्मे लोक असे असतात जे सकाळ संध्याकाळ आईशी नीट बोलत सुद्धा नाहीत. पण सोशल मीडियामधल्या कम्युनिटीमध्ये आपला फोटो कमी पडायला नको, आपल्याला लाईक कमी यायला नको म्हणून घाईत काढलेला तो फोटो असतो. काय तर लय गमतीदार असतं बघा. ते मेसेज मला बघून लय भारी वाटतं की बघूयात आज या शब्दाला किती लाईक्स मिळत आहेत. आणि शब्द असतो आई. खाली लिहिलेलं असतं अरे मित्र मैत्रिणींच्या फोटोला तर कुणी लाईक करेल, बघूयात या शब्दाला कोण लाईक करतंय. आई. अरे बाकीच्यांचे लाईक मिळवण्यापेक्षा तू तुझ्या आईला लाईक कर ना. आता तुम्ही म्हणाल की विजय तुम्ही मनोरंजन करायला बसलाय का इथं आम्हाला सोशल ज्ञान द्यायला बसलाय. नाही बघा मला जे पटतं ते मी सांगायचा प्रयत्न करतो. पटलं तर घ्या. तर मंडळी आता वेळ झालेली आहे हे बघण्याची की कोण कोण पोहोचले आजच्या एपिसोडच्या फायनलमध्ये ज्यामधून मिळणार आहे आपल्याला या एपिसोडचा विजेता. फायनलिस्टमध्ये पहिल्यांदा पोहोचलेले आहेत स्वप्नील गोडबोले आणि मधुरा परांजपे ज्यांनी गाणं बनवलं होतं. लक्ष्मी आजी जे आता सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेले आहेत. गिरी गजानन जे कपल आपण बघितलं. त्यानंतर पूनम तुपे येड्यावानी करतात त्या. तुमचं अभिनंदन. मंडळी या फायनलिस्टमधून आता विजेता निवडायचा आहे आणि तो फक्त मी एकटा निवडणार नाहीये तर त्याच्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत एक सेलिब्रिटी गेस्ट जज. तर आजच्या पहिल्याच भागाच्या सेलिब्रिटी गेस्ट जज आहेत महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. तर आपण त्यांच्याशी आता कनेक्ट करणार आहोत. ओय लॅपटॉप भाऊ चला सोनाली कुलकर्णी यांना व्हिडिओ कॉल लावा. नमस्कार, कसे आहात? अहो आम्ही तर लय मजेत आहे आणि आता तुम्ही दिसलाय म्हणल्यानंतर तर मजा काय सांगूच नका आता. वा 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 कसलं भारी वाटतंय तुम्हाला सांगतो. पण मी असं ऐकलेलं आहे सोनालीजी सध्या तुम्ही म्हणजे इकडे महाराष्ट्रात नाही म्हणे. कुठे आहे तुम्ही? नाही ना मी आत्ता इथे महाराष्ट्रात तुमच्या बरोबर नाहीये. मी सध्या दुबईत आहे आणि 13 मार्चला मी इथे आले. 18ला परत येणार होते पण मी यायच्या आधी मी इथे पोहोचले आणि लॉकडाऊन झालं त्यामुळे मी इथे जे काही आली आहे ते मी इथे आत्ता अडकली असं म्हणायला हरकत नाही. अरे च्या म्हणजे तिकडं तुम्ही दुबईमध्ये अडकलेला आहात आणि इतके दिवस म्हणजे हे तुम्हाला आनंदाचं वाटतंय का थोडं दुःखाचं वाटतंय? दोन्ही. कारण मी
प्रेमात अडकल्यामुळे इथे अडकली. म्हणूनच माझा हा प्रश्न होता. पण मला प्रश्न हाच आहे, आम्ही तुमचे फोटो बघितले काही दिवसांपूर्वी आणि बऱ्याच जणांचा हार्ट ब्रेक झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट वाटतंय अनेकांना की म्हणजे ज्यांनी ठरवलं होतं सोनाली कुलकर्णी ह्याच आपल्या म्हणजे पुढे स्वप्न सुंदरी आहेत आणि त्यांच्याशी आपण लग्न करू, अनेक जण रडतायत. आता काय सांगू मी तुम्हाला. तर आम्हाला जाणून घ्यायचं की बाबा त्यांचं नाव काय. त्यांचं नाव आहे कुणाल बेनोडेकर आणि ते मराठमोळे आहेत. आणि आमचं म्हणजे कुणाल आडनाव काय? बेनोडेकर. आता कसं आहे की म्हणजे तुमचं लग्न बाबा तिकडेच तुम्ही उरकूनच येताय लग्न का काय, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय. कारण इकडे झालं तर निदान काही जे दुःखद आशिक आहेत ते निदान वरातीत नाचाल तरी आम्हाला घ्या, अशा कॅटेगरीत येतील. लई लोकांचं प्रेम आहे तुमच्यावरती आणि तसंच आमचं पण प्रेम आहे. म्हणून हा कार्यक्रम आज पहिला एपिसोड आहे आणि तो तुमच्यापासून सुरू व्हावा अशी माझी प्रचंड इच्छा होती. तर माझं नाव आहे विकास जायफळे आणि गावातून मी बोलतोय. होय होय होय, हे आपलं गाव आहे आणि गावातूनच मी तुम्हाला कॉल लावलेला आहे आता सध्या. गावाचं नाव काय? थुकरटवाडी तर नसेलच. नाही नाही, ते निलेश साबळेचं आपलं वैतागवाडी. हा, वैतागवाडी बुद्रुक मधून आता सगळं कसं इंटरनेट सगळं आलंय आपल्या गावामध्ये. लाईट वगैरे पण आहे आपल्याकडं आणि मी गावात फेमस आहे कारण माझ्याकडे इन्व्हर्टर आहे. काय? माझ्याकडे इन्व्हर्टर असल्यामुळे मी फेमस आहे गावात. अच्छा, काय सांगताय? म्हणजे जर सगळीकडे पावसामुळे लाईट गेली तर लोक तुमच्या घरात येतात आणि मग हा कार्यक्रम बघतात. येस येस, त्याच्यासाठी आपण इन्व्हर्टरची एक सुविधा मी म्हणजे ग्रामपंचायतीतर्फे, मी सरपंचच आहे ना इथला, त्याच्यामुळे मी गावच्या विकासासाठी माझ्या घरात इन्व्हर्टर लावलाय. तुमच्या घरात म्हणजे गावाला बघता येईल ना. नाही म्हणजे तुमच्या घरात इन्व्हर्टर लागलं की गावात प्रगती होऊ शकते. येस येस, होऊच शकते कारण माझ्या मुलीचं नाव प्रगती आहे, ती गावात सगळीकडे फिरत असते. तर आमच्या कार्यक्रमात काय केलंय सोनाली मॅडम, आम्ही बोला बऱ्याच कलाकारांना सहभागी केलेला आहे. बर. आणि त्यातले जे भन्नाट आहेत ते निवडून तुम्हाला पाठवलेले आहेत आता. बरोबर. ते तुम्ही बघावेत आणि त्याच्यातून तुम्हाला सांगायचंय की आजच्या एपिसोडचा विजेता कोण असायला पाहिजे. हो. तर आता आपण बघूयात व्हिडिओ. मीच नाटक करत होते. हो का? मग मी पण नाटकच करत होतो. बनू नका शाणे, फालतू येणे जाणे, विनंती ऐका काळजीची. मला असं वाटतं महाराष्ट्रभरात हे कपल आता फेमस होणार आहे. अय्या, कोण आहे ती आजी? आहे ना मी येडी, म्हणून मी लई येड्यावानी करती. लई येड्यावानी वाटलं म्हणून मी लई येड्यावानी करती. मी वापरणार आहे माझ्या पिक्चर मध्ये. आता तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं या पहिल्या एपिसोडचा विजेता किंवा विजेती कोण असायला पाहिजे. मला असं वाटतं की आजींना तोड नाही. डान्स केलेल्या आजी, डान्स केलेल्या लक्ष्मी आजींना तोड नाही. हा व्हिडिओ व्हायरल व्हायलाच पाहिजे आणि आजी ज्या आहेत लक्ष्मी आजी त्यांना आपण पहिला क्रमांक देऊयात. वा वा वा, याचाच अर्थ जिंकलेल्या आहेत लक्ष्मी आजी. अभिनंदन. वा 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 वा, खूप छान वाटलं की सोनाली तू दुबईतून आमच्याशी कनेक्ट झालीस आणि या पहिल्या एपिसोडला तुझ्या शुभेच्छा मिळाल्या. आता पुढे जसं तुझं करिअर धमाकेदार झालं तसा आमचा कार्यक्रम धमाकेदार होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. की तुम्ही पण काही असे व्हिडिओ बनवताय का नाही सध्या घरात? मी जेव्हा जेव्हा स्वयंपाक करायला जाते तेव्हा कॉमेडीच होते. त्यामुळे मी तुम्हाला एक कॉमेडी व्हिडिओ दाखवते. दाखवा, आम्हाला बघायला आवडेल. तर बघा. कुणाल, हे धना पावडर आणि जिरा पावडर कसं कळणार कुठली काय असते ती? थोडं वास घे ना. मॅन नाही कळत आहे. अरे यार, बघ टेस्ट करून घे. अरे देवा, हिला काहीच जमत नाही. थांब, मी करतो. माझा
जाम भारी खतरनाक. एकतर हा तुम्ही इतका भन्नाट कार्यक्रम घेऊन आलात झी युवावर, त्यामुळे या कार्यक्रमाला शुभेच्छा. जसं मी म्हटलं की डॉक्टर तुम्ही असाल तिकडे सुपरहिटची पार्टी ही आपोआप येते, त्यामुळे तुमचा कार्यक्रम हा खूप जोरदार चालेल यात मला काहीच शंका वाटत नाही. पण तुम्ही मला या पहिल्या भागात येण्याची संधी दिली याबद्दल खरंच मनापासून तुमचे सुद्धा आभार. आणि लवकर भेटू प्रत्यक्ष. धन्यवाद सोनालीजी, धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, सोनाली कुलकर्णी यांच्याबरोबर आपण कॉन्व्हर्सेशन केलं आणि त्यांनी आपल्याला विजेत्या दिलेल्या आहेत. त्या आहेत लक्ष्मी आजी. आता काय करूया, लक्ष्मी आजींच्या घरी जाऊ, म्हणजे त्यांना एक व्हिडिओ कॉल करू आणि त्यांना हे सरप्राईज देऊ. बघू आजी काय म्हणतात. बावड्या लाव रे त्यांना व्हिडिओ कॉल. आता आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचे नातू त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचं नाव आहे संकेत. नमस्कार आजी. नमस्कार संकेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आणि मला फार भारी वाटतंय आज की आपला आजचा पहिला एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडमध्येच आजींचा डान्स सगळ्या महाराष्ट्राला आम्ही दाखवलेला आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की सोनाली कुलकर्णी महाराष्ट्राच्या अप्सरा आहेत, त्यांना आम्ही डान्स दाखवला आजींचा. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मला खूप आवडला आणि त्यांच्या आत्ताच्या वयाला सलाम केला त्यांनी. बरं, मला आजींना विचारायचं आहे, आजी तुमचं वय किती आहे? 75. अरे बाप रे, 75 वर्ष वय आणि एवढ्या मस्त नाचताय तुम्ही. लहानपणापासूनच तुम्हाला नाचायची आवड होती का? लहानपणापासून. आणि तुमचं आवडतं गाणं कुठलं ज्याच्यावर तुम्हाला नाचायला आवडतं? सगळ्यात जास्त कुठलं गाणं आवडतं? लावणी. अरे वा, लावणी. संकेतजी, तुमचा एक व्हिडिओ आम्ही बघितला ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना समजावून सांगितलं होतं, जे कोणी म्हणजे निगेटिव्ह कमेंट वगैरे आपल्याला करतात की आजी तुम्ही या वयात नाचता बरोबर नाही किंवा काय, तर त्यांना तुम्ही व्यवस्थित भाषेत समजून सांगितलं होतं. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगणार? मी अशा लोकांना एकच सांगू शकतो की कलेला कुठल्याही प्रकारचं योग्य वय नसतं. आजीची अंगात कला होती, पण आजी थोडीशी जुन्या काळातली असल्यामुळं लोकांपर्यंत आजीची कला पोहोचली नाही. तर मीडियाच्या मार्फत आजीची कला सर्व लोकांपर्यंत पोहोचली. वा 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 वा. तर ह्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुमच्यामध्ये जे कलागुण आहेत ते तुम्ही बाहेर काढले पाहिजेत, कारण ते कलागुण दुसऱ्याला सुद्धा आनंद देऊ शकतात आणि दुसऱ्याचा आनंद हाच सगळ्यात मोठा आनंद असतो. तर आता ज्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे ते सरप्राईज तुम्हाला मी सांगतो. सोनाली कुलकर्णी आणि माझं बोलणं झालं. आजच्या एपिसोडच्या विजेत्या ठरलेल्या आहेत लक्ष्मी आजी. तुमचं अभिनंदन करतोय मी. झी युवा वाहिनीतर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि मला हेही सांगायचं आहे तुम्हाला आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सगळ्या कलाकारांना की सध्या तरी हा लॉकडाऊनचा काळ आहे, हा कार्यक्रम आपण घरातूनच करतोय सगळ्यांच्यासाठी, पण एक दिवस हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण साजरा करणार आहोत. जेव्हा सगळं सुरळीत होईल, जेव्हा स्टुडिओमधून मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल, तेव्हा आजींना आपण स्टुडिओत बोलावणार आहे त्यावेळेला. तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तर मंडळी, आजच्या भागात तर मला लय मजा आली. पहिला आपला भाग आहे, पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं की हे एका भागात थांबणार नाहीये. लगेच आपण भेटणार आहे उद्याच्या भागात नवीन व्हिडिओसह. तुमचे व्हिडिओ सुद्धा आम्हाला पाहिजे आहेत, तेव्हा आता गप्प बसायचं नाही, पटकन मोबाईल उचला, तुमचा एक भन्नाट व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवायचा आहे या व्हॉट्सॲप नंबरवर. व्हॉट्सॲप नंबर आहे 9011517825 आणि आमचा ईमेल ID आहे talenthunting4@gmail.com. लवकर व्हिडिओ पाठवा, मी वाट बघतोय.